Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the concept of cost plus contract. In this particular concept, we are going to study the meaning of cost plus contract, the different advantages of cost plus contract, and various limitations of cost plus contract. In the previous few lectures, we have started with this topic, which is contract costing, and earlier we have studied what is the meaning of contract costing, what are the different features of contract costing, and we have seen 5 examples on the preparation of contract account, contractee account and balance sheet. आपला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची वेगवेगळी वैशिष्ट्ये कोणकोणती असतात, त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट असेल, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट असेल, हे कशा पद्धतीने तयार केले जातं याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. Now in this particular lecture we are going to study the concept of cost plus contract. Okay, in this particular concept we are going to study what is the meaning of cost plus contract, what are the different advantages of cost plus contract and what are the different limitations of cost plus contract. आपला हा जो टॉपिक आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, यामधील हा शेवटचा पार्ट आहे. या पार्टमध्ये आपण कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट ही कन्सेप्ट काय आहे याचा डिटेल स्टडी करणार आहोत. सुरुवातीला आपण कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टचे वेगवेगळे फायदे कोणते असतात आणि कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टच्या काही मर्यादा कोणकोणत्या आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. सुरुवातीला आपण कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय इथून त्याची सुरुवात करणार आहोत. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द meaning. Okay, generally we know that in the previous 5 examples which we have studied, in these 5 examples we have seen that in every example we are given the amount of contract price. Okay, before knowing the meaning of contract price, just for revision purpose, what is contract costing? Contract costing म्हणजे काय, तर contract costing is one of the method of costing which is used to calculate the cost and profit of different construction contracts undertaken by the business. जे वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ अ रोड, कन्स्ट्रक्शन ऑफ अ ब्रिज, कन्स्ट्रक्शन ऑफ अ डॅम, ही जे काही कन्स्ट्रक्शन रिलेटेड मोठी कामे असतात, ही कामे करून आपल्याला ही कामे करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला आणि किती प्रॉफिट झाला हे फाइंड आउट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. दिस मेथड ऑफ कॉस्टिंग इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट अँड प्रॉफिट फॉर द डिफरंट कन्स्ट्रक्शनल कॉन्ट्रॅक्ट्स अंडरटेकन बाय द बिझनेस. आपला बिझनेस ही जी काही वेगवेगळे कन्स्ट्रक्शन रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट्स घेतो, एका वेळेला कदाचित आपले 2-3 ठिकाणी कॉन्ट्रॅक्टची कामे चालू असतात. मग ह्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी फॉर ईच अँड एव्हरी कॉन्ट्रॅक्ट अ सेपरेट कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज ओपनड टू नो द कॉस्ट अँड प्रॉफिट ऑफ एव्हरी कॉन्ट्रॅक्ट. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला आणि ते कॉन्ट्रॅक्ट करून किती फायदा झाला हे शोधण्यासाठी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी सेपरेट कॉन्ट्रॅक्ट अकाउंट जे आहे ते तयार केलं जातं. आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतं, फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, सपोज आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत. ओके, आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत, आपण कन्स्ट्रक्शनची कामे करून देतो लोकांना. तर फॉर एक्झाम्पल सपोज इफ वी गेट अ कॉन्ट्रॅक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ हाऊस, आपल्याला एखादं घर बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि सपोज कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, ओके, त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन केलं आणि कस्टमरला सांगितलं, कस्टमर म्हणजेच कॉन्ट्रॅक्टीला आपण इन्फॉर्म केलं की हे काम करण्यासाठी मी तुमच्याकडून 8 लाख रुपये चार्ज करेन, 8 लाख रुपये घेईन. ओके, 8 लाख रुपये जी ठरलेली रक्कम आहे दोन्ही पार्टीजमध्ये काम करण्यासाठीची रक्कम, त्या अमाऊंटला कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट प्राईस? कॉन्ट्रॅक्ट प्राईस मीन्स द प्राईस which is fixed by contractor and contractee for discharging the contract.
ओके, कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी या दोन्ही ज्या पार्टीज आहेत, एक म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि दुसरी पार्टी म्हणजे कॉन्ट्रॅक्टी, ह्या दोन्हीही पार्टींनी किती रक्कम ठरवली आहे त्या रकमेला कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हटलं जातं. Okay, in other words, what is contract price? Contract price is nothing but the price which is charged by the contractor for doing the construction work of the contractee of the customer. ओके, कस्टमरचं जे काय काम असेल कन्स्ट्रक्शनचं, मग ते घराचं कन्स्ट्रक्शन असेल, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल, एखादं ब्रिजचं कन्स्ट्रक्शन असेल, एखाद्या डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल, हे काम करण्यासाठी एखादा कॉन्ट्रॅक्टर आपल्या कस्टमरकडून कॉन्ट्रॅक्टीकडून किती रुपये चार्ज करणार आहे त्या रकमेला कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हटलं जातं. And in the previous 5 examples which we have studied, in all these examples we have seen that in every example we are given the amount of contract price. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राईसची रक्कम जी असते ती प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेली असते. परंतु असे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात, ओके, देर आर सर्टन कॉन्ट्रॅक्ट्स इन विच इट इज नॉट पॉसिबल टू इस्टिमेट द प्राईस ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ओके, अशी काही कामे असतात की जी कामे करण्यासाठी कदाचित आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टची प्राईस ठरवणं शक्य होत नाही. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. ओके, त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात की आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टची जी प्राईस आहे ही आपल्याला फिक्स करता येत नाही, ठरवता येत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये, इन सच सिच्युएशन देर इज वन अल्टरनेटिव्ह टू प्रिपेअर ए कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. मग अशा सिच्युएशनमध्ये काय केलं जातं तर कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट हे तयार केलं जातं. व्हॉट इज कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट? कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर बघा काय सांगितलं आहे, such contracts are entered into when it is not possible to calculate the cost of the contract. ओके, ज्या सिच्युएशनमध्ये ज्या कामासाठी आपल्याला किती खर्च होईल हे जर आपल्याला ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करता येत नसेल, कशामुळे? फॉर एक्झाम्पल ड्यू टू रिझन्स लाईक अनस्टेबल मार्केट कंडिशन्स. मार्केटमधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या अनस्टेबल आहेत, किमती सतत वाढतात कमी होतात, अनिश्चितता आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला एक्झॅक्टली ॲक्युरेटली इस्टिमेट करता येत नाही की हाऊ मच इट विल कॉस्ट फॉर द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी किती खर्च होईल हे आपल्याला इस्टिमेट करता येत नाही, अंदाज लावता येत नाही. ऑर फॉर एक्झाम्पल व्हॉलेटिलिटी इन द मटेरियल अँड लेबर कॉस्ट. ओके, काही वेळा मटेरियलच्या किमती, कन्स्ट्रक्शनसाठी जे मटेरियल लागतं त्याच्या किमती जर सतत त्यामध्ये चढ उतार होत असेल, इन्क्रीज डिक्रीज होत असेल, तर अशा पण कारणामुळं कदाचित आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टचा खर्च फाइंड आउट करता येत नाही. फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट इज ॲब्सोल्युटली न्यू टू द कॉन्ट्रॅक्टर. ओके, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं यापूर्वी जर अशा प्रकारचं काम केलं नसेल, हे जर काम त्याच्यासाठी नवीन असेल तर त्याला कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टसाठी किती खर्च होईल हे इस्टिमेट करता येतं नाही. आणि अशा सिच्युएशनमध्ये, इन सच सिच्युएशन्स वेअर द कॉन्ट्रॅक्टर कॅनॉट इस्टिमेट द कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, इन सच अ केस द ऑप्शन इज टू प्रिपेअर ए कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टचा खर्च किती होईल हे जर त्याला ठरवता येत नसेल वेगवेगळ्या कारणांमुळे, तर अशा सिच्युएशनमध्ये कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट तयार करणं हा त्याच्यासाठी एक पर्याय असतो. ओके, टू ओव्हरकम दिस डिफिकल्टी इट इज प्रोव्हाइडेड इन द कॉन्ट्रॅक्ट. आता हे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये काय केलं जातं? कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्टसाठी जेवढा खर्च आला असेल, कॉस्ट म्हणजे खर्च, त्यामध्ये प्लस ॲड काय करा, प्लस करा फक्त प्रॉफिट. ओके, मग हा जो प्रॉफिट आहे, मग सपोज एखाद्या कॉन्ट्रॅक्टसाठी 10 लाख रुपये खर्च आला तर त्या 10 लाखामध्ये तुमचा प्रॉफिट ॲड केला जाईल आणि मग त्याची कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही ठरवली जाईल. सिम्पल आहे बघा. एखाद्या कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्टसाठी किती खर्च आला ती रक्कम घ्यायची आणि तो खर्च झालेला आहे आणि प्लस त्यामध्ये प्रॉफिट ॲड केला जातो. आता हा प्रॉफिट किती, मग तो प्रॉफिट मे बी एक अमाऊंट असेल. फॉर एक्झाम्पल प्रॉफिट 2 लाख रुपये, प्रॉफिट 1 लाख रुपये, अशी एक फिक्स अमाऊंट ठरवली जाईल. किंवा जो काही टोटल खर्च होईल, आपण असं मानलं होतं की खर्च झाला 10 लाख रुपये, तर त्यात प्रॉफिट किती, एकतर तो प्रॉफिट जो आहे ते अमाऊंटमध्ये देतील, हा एक पर्याय. किंवा दुसरा पर्याय असतो प्रॉफिट विल बी सर्टन पर्सेंटेज ऑफ कॉस्ट. जेवढा खर्च झालेला आहे, आपला खर्च किती झाला आहे 10 लाख रुपये, त्याच्या ठराविक टक्के,
म्हणजे उदाहरणार्थ 20%, मग 10 लाखाचे 20% म्हणजे किती, 2 लाख रुपये. 10 लाख खर्च, 2 लाख फायदा, म्हणजे असे कॉन्ट्रॅक्ट प्राईस किती होणार आहे, 12 लाख होणार आहे. टेक अनदर एक्झाम्पल, सपोज कॉन्ट्रॅक्टचा खर्च 10 लाखाच्या ऐवजी तो झाला 12 लाख, खर्च वाढला, प्रॉफिट किती आपला 10% आहे, बरोबर, सॉरी 20% आपण मगाशी घेतलेला, 10 लाखाचे 20% म्हणजे 2 लाख घेतलेला होता. आता आपला खर्च 12 लाख आहे, 12 लाखाचे 20% म्हणजे आपला कॉन्ट्रॅक्टचा प्रॉफिट किती घ्यायला लागेल, 12 लाखाचे 20% म्हणजे 2,40,000. मग 12 आणि 2 किती प्राईस झाली कॉन्ट्रॅक्टची, 14,40,000. इट विल बी द कॉन्ट्रॅक्ट प्राईस. सो अंडर कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, फर्स्ट वी कन्सिडर द टोटल कॉस्ट, जे काय खर्च आलेला आहे आपण तो विचारात घेतो, त्या कॉस्टमध्ये आपण प्रॉफिट त्यामध्ये प्लस करतो आणि मग आपल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राईस मिळते. बघा, इट इज प्रोव्हाइडेड इन द कॉन्ट्रॅक्ट दॅट कॉन्ट्रॅक्टी शुड पे, कस्टमर शुड पे टू द कॉन्ट्रॅक्टर. किती पे करावं लागेल, ॲक्च्युअल कॉस्ट इन्कर्ड प्लस स्टिप्युलेटेड प्रॉफिट. जे आत्ता सांगितलं, जो काय खर्च झाला असेल तो खर्च आणि त्यामध्ये प्रॉफिट ॲड करून रक्कम द्यायची. आणि तो जो प्रॉफिट आहे इट मे बी फिक्स्ड अमाऊंट, म्हणजे उदाहरणार्थ खर्च आहे 10 लाख, तर प्रॉफिट एक 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, अशी प्रॉफिटची रक्कम एकतर फिक्स असेल किंवा तो प्रॉफिट इट मे बी पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ टोटल कॉस्ट. किंवा असं ठरवलं जाईल की जो काय खर्च होईल कॉन्ट्रॅक्टसाठी त्याच्या 20%, खर्चाच्या 20% हा प्रॉफिट द्यावा लागेल आणि कॉस्ट त्यामध्ये प्लस प्रॉफिट करा, तुम्हाला मग इझिली कॉन्ट्रॅक्ट प्राईसही मिळेल. दिस इज कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. आता पुढे काय सांगितलं बघा, इन सच कॉन्ट्रॅक्ट्स द आयटम्स ऑफ कॉस्ट दॅट मे बी अलाउड अँड सर्टेन पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट टू बी ॲडेड आर प्रोव्हाइडेड इन द ॲग्रीमेंट. आता सुरुवातीला जे दोन्ही पार्टीजमध्ये, कॉन्ट्रॅक्टर ही एक पार्टी आहे आणि दुसरी आहे कॉन्ट्रॅक्टी. कॉन्ट्रॅक्टी म्हणजेच कस्टमर. ह्या दोन्ही पार्टीमध्ये जे ॲग्रीमेंट केलं जातं त्या ॲग्रीमेंटमध्ये प्रॉफिट किती रुपये द्यायचा, प्रॉफिट लमसम अमाऊंटमध्ये द्यायचा का प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये द्यायचा, हे सुरुवातीला फिक्स केलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्या कॉन्ट्रॅक्टचा खर्च जो आहे, कॉस्ट म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते खर्च इन्क्लूड केले पाहिजे हे सुद्धा सुरुवातीलाच ठरवलं जातं. ओके, बिफोर स्टार्टिंग द कॉन्ट्रॅक्ट अँड ॲग्रीमेंट इज मेड बिटवीन द टू पार्टीज इन विच इट इज फिक्स्ड व्हॉट इज शुड बी द अमाऊंट ऑफ प्रॉफिट, प्रॉफिट किती दिला जाईल, ओके, तो लमसम अमाऊंटमध्ये दिला जाईल का तो फिक्स पर्सेंटेजमध्ये दिला जाईल, ते ठरवलं जातं. आणि त्याचबरोबर कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टची कॉस्टमध्ये कोणकोणते खर्च येतील हे सुद्धा सुरुवातीला ठरवलं जातं. आणि बघा पुढे काय सांगितले, नॉर्मली द फॉलोइंग एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडेड इन द कॉस्ट. ओके, आता असे काय खर्च आहेत की जे ॲक्च्युली बिझनेसशी रिलेटेड आहेत परंतु ते कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणून इन्क्लूड केले जात नाहीत. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, कॉन्ट्रॅक्टर जो आहे बिझनेसमन, त्याचं जे बिझनेसमध्ये त्याच्या कॅपिटल असेल त्याच्यावरचं व्याज हा खर्च आहे, बट इट इज नॉट कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टचा खर्च कॅल्क्युलेट करताना हा खर्च विचारात घेतला जात नाही. नेक्स्ट इज सॅलरी टू कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टरला शेवटी सर्व प्रॉफिट कॉन्ट्रॅक्टरचा असतो, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला पगार वगैरे हा खर्च अलाउड केला जात नाही. थर्ड इज रेंट ऑफ ओन्ड बिल्डिंग. स्वतःची बिल्डिंग आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरनं स्वतःच्या बिल्डिंगचा वापर काही कामासाठी केला असेल, स्टोरेज म्हणून किंवा काय साठवण्यासाठी, तर तो ती स्वतःची बिल्डिंग आहे त्यामुळे रेंट हा काय खर्च, स्वतःच्या बिल्डिंगचा रेंट हा खर्च घेतला जात नाही. नेक्स्ट इज डोनेशन्स गिवन. डोनेशन देणं, कुणालाही डोनेशन द्या, डोनेशन गिवन इज युअर पर्सनल एक्सपेन्सेस अँड इट इज नॉट कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. Next is fines and penalties. Suppose the contractor has to pay fine or penalty to local authorities or to government. We know that a person has to pay the fine or penalty due to his own mistake. आपल्याला स्वतःच्या चुकीमुळे दंड भरावा लागतो, त्यामुळे हा पर्सनल खर्च आहे, हा कॉन्ट्रॅक्टचा खर्च मानला जात नाही. आणि एक्सपेन्सेस नॉट रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट. काही खर्च अशा असतात की जे कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड आहेत, इतर खर्च आहेत परंतु ते कॉन्ट्रॅक्टचा खर्च म्हणून ॲड केले जातात, दाखवले जातात. असे सुद्धा खर्च बाजूला केले जातात आणि हे खर्च कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करताना दे आर नॉट इन्क्लुडेड. ओके, then next is such contracts, this cost plus contracts becomes popular during war periods or when new techniques of scientific inventions are to be worked out. Okay, plus manufacturing of special design of ship or aircraft etc.
नॉर्मली हे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, ही कॉन्ट्रॅक्ट जास्त पॉप्युलर कधी असतात तर ज्या वेळेला एखादं युद्धासारखी परिस्थिती असते, काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती ज्या वेळेला असते त्यावेळेला मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. ओके, किमती ह्या सतत वर खाली होत असतात, अनसर्टन्टी असते. अशा सिच्युएशनमध्ये इस्पेशली ड्युरिंग द वॉर पिरियड्स दिस टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स बिकम्स मोर पॉप्युलर. ओके, हा एक. सेकंड इज व्हेन न्यू टेक्निक्स ऑफ सायंटिफिक इन्व्हेन्शन्स आर टू बी वर्कड आउट. ओके, ज्या वेळेला आपल्याला नवीन काय इन्व्हेन्शन करायचं असेल, ओके, नवीन इन्व्हेन्शन करायचं असेल त्यावेळेला ते इन्व्हेन्शन करण्यासाठी, एखादी नवीन गोष्ट शोधून काढण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आपल्याला अंदाजे खर्च किती होईल हा कोणीही सांगू शकत नाही. We cannot estimate the cost which will be incurred for making a new invention. So in such situations also these type of contracts becomes more popular. This is second. Third is manufacturing of a special design of aircraft or ship. सब एअरक्राफ्ट मीन्स विमान, शिप मीन्स जहाज. जर आपल्याला एखादं विमान असेल, एखादं जहाज असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, त्याचं स्पेशल डिझाईन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा खर्च किती होतो ते सुद्धा आपल्याला एक्झॅक्टली इस्टिमेट करता येतं नाही. इन सच सिच्युएशन्स इट इज ऑलवेज प्रेफरेबल टू मेक ए कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. आणि पुढे काय सांगितलं बघा, इट इज लाईकली दॅट. ओके, ज्या वेळेला वेन सच टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आर मेड, ज्या वेळेला कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट हे तयार केले जातात त्यावेळेला अशी काही वेळेला शक्यता असते की कॉन्ट्रॅक्टर जो आहे, कॉन्ट्रॅक्टर हा काही वेळेला खर्च हा जादा करतो, कारण जेवढा खर्च जादा होईल तेवढा त्याला प्रॉफिट जादा मिळणार असतो. ओके, काय सांगितलं बघा, इट इज लाईकली दॅट द कॉन्ट्रॅक्टर मे इन्क्रीज टू हिज बेनिफिट अँड हेन्स कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट युजली स्पेसिफाईज. काही वेळेला कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याच्या बेनिफिटसाठी खर्च वाढवतो. ओके, ही मे इन्क्रीज द प्राईस ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑर एक्सपेन्सेस रिलेटिंग टू कॉन्ट्रॅक्ट. अननेसेसरी तो खर्च वाढवेल स्वतःच्या बेनिफिटसाठी, कारण जेवढा खर्च जास्त होतो तेवढा त्याला प्रॉफिट, जर पर्सेंटेजवरती प्रॉफिट असेल तर तेवढा त्याला प्रॉफिट जास्त मिळणार आहे. सिम्पल एक्झाम्पल बघा, सपोज 8 लाख खर्च असेल, 8 lakhs. ओके, आणि प्रॉफिट जर त्याला 10% मिळणार असेल खर्चाच्या, 8 लाखाच्या 10% म्हणजे त्याला 80,000च मिळतील. पण जर खर्च 8 लाखाच्या ऐवजी 10 लाख झाला तर 10 लाखाच्या 10% खर्चाच्या 10% म्हणजे त्याला 1 लाख मिळतील. जेवढा खर्च जास्त तेवढा त्याला प्रॉफिट जास्त मिळणार असतो. त्यामुळे काही वेळेला कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या बेनिफिटसाठी कॉन्ट्रॅक्टचे खर्च वाढवत असतात आणि त्यामुळे तसं होऊ नये म्हणून कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं. पहिलं म्हणजे आयटम्स टू बी इन्क्लुडेड इन कॉस्ट. खर्च म्हणजे काय, कोणकोणते गोष्टी ह्या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड केल्या जातील, कोणकोणते खर्च इन्क्लूड केले जातील हे सुरुवातीलाच ठरवलं जातं. सेकंड इज डॉक्युमेंट्स टू बी ॲक्सेप्टेड इन सपोर्ट ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स क्लेम. कॉन्ट्रॅक्टर जे सांगतोय की एवढा एवढा खर्च झालेला आहे त्या खर्चासाठी पुरावा म्हणून काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे, डॉक्युमेंट काय असलं पाहिजे हे सुद्धा सुरुवातीला ठरवलं जातं. त्यानंतर हाऊ टू सॉल्व्ह द डिस्प्यूट बिटवीन कॉन्ट्रॅक्टर अँड कॉन्ट्रॅक्टी. जर काही कारणामुळं ह्या दोन्ही पार्टीजमध्ये, कस्टमर म्हणजेच कॉन्ट्रॅक्टी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये काय डिस्प्यूट झाला, वाद झाला तर तो कशा पद्धतीने सोडवायचा हे सुद्धा त्याची प्रोसिजर ठरवलेली असते. आणि 4 द कस्टमर रिझर्व द राईट ऑफ कॉस्ट ऑडिट. ओके, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टच्या ॲग्रीमेंटमध्येच एक प्रोव्हिजन केलेली असते, ज्या प्रोव्हिजनद्वारे इट इज द राईट रिगार्डिंग कॉस्ट ऑडिट इज गिव्हन टू द कस्टमर. जो कस्टमर आहे त्याला जो काय खर्च झालेला आहे तो जर त्याला मान्य नसेल तर त्या खर्चाचं ऑडिट करण्याचा हा देखील कॉन्ट्रॅक्टी म्हणजेच कस्टमरला अधिकार हा दिला जातो. ओके, दिस इज द बेसिक मिनिंग ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. नाव वी विल सी द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. हे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्याचे फायदे काय काय आहेत. देर आर 5 बेनिफिट्स, 5 ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. फर्स्ट इज ए रिझनेबल प्रॉफिट इज ॲझ्युम्ड टू कॉन्ट्रॅक्टर. ओके, म्हणजे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे इट इज गॅरंटीड दॅट ए कॉन्ट्रॅक्टर विल गेट सर्टन अमाऊंट ऑफ प्रॉफिट. It is because in such type of contract the amount of profit is already decided. Either it may be a fixed amount, एकतर प्रॉफिटची रक्कम फिक्स ठरवली जाते सुरुवातीलाच, किंवा द अमाऊंट ऑफ प्रॉफिट मे बी अ सर्टन पर्सेंटेज ऑफ कॉस्ट.
जेवढा खर्च झालेला आहे कॉन्ट्रॅक्टसाठी त्याच्या ठराविक टक्के ही प्रॉफिटची रक्कम असते. त्यामुळं द कॉन्ट्रॅक्टर इज ॲश्युअर्ड दॅट ही इज गोइंग टू गेट सर्टन अमाऊंट ऑफ प्रॉफिट. त्याला त्या प्रॉफिट मिळण्याची गॅरंटी असते. ॲज अ रिझल्ट ऑफ विच द कॉन्ट्रॅक्टर अंडरटेक द कॉन्ट्रॅक्ट. ही गॅरंटी असल्यामुळेच तो कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्ट घेतो विच अदरवाईज वुड नॉट हॅव बीन अंडरटेकन. कदाचित जर हे प्रॉफिटची गॅरंटी नसती तर त्याने ते कॉन्ट्रॅक्टसुद्धा घेतलं नसतं. प्रॉफिट हा फिक्स असल्यामुळं गॅरंटीड असल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर हा कॉन्ट्रॅक्ट घेतो. दिस इज फर्स्ट ॲडव्हान्टेज. सेकंड इज इट प्रोव्हाइड्स रेडी एस्कलेशन क्लॉज. एस्कलेट होणे म्हणजे वाढ होणे. ओके, खर्चामध्ये जर वाढ झाली तर कॉन्ट्रॅक्टरचा जो काय प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली वाढ होते. खर्च जेवढा जास्त होईल तेवढा प्रॉफिटची रक्कमसुद्धा वाढते. म्हणजेच काय, एस्कलेशन क्लॉज. एस्कलेट म्हणजे वाढ होणे. खर्च वाढला की प्रॉफिटसुद्धा वाढतो. सो दिस टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइड्स रेडी एस्कलेशन क्लॉज. दिस इज सेकंड ॲडव्हान्टेज. थर्ड इज इट सिम्प्लिफाईज द वर्क ऑफ ऑफरिंग टेंडर अँड कोटेशन. ओके, म्हणजे टेंडर आणि कोटेशन तयार करण्यासाठी जो काय वेळ लागतो ते जे प्रोसिजर ही सिम्प्लिफाईड होते. कारण की आपल्याला फक्त एवढंच फिक्स करायचं असतं की कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉस्ट जी असेल ती येईल. ओके, प्लस प्रॉफिट. फक्त आपल्याला प्रॉफिट ठरवायचा असतो की प्रॉफिट आपल्याला किती पाहिजे. ओके, मग तो अमाऊंटमध्ये पाहिजे असेल तर 5 लाख पाहिजे, 2 लाख पाहिजे, 3 लाख पाहिजे. एकतर तो फक्त प्रॉफिट ठरवा, किंवा जर प्रॉफिट तो पर्सेंटेजमध्ये असेल कॉस्टच्या पर्सेंटेज तर 10%, कॉस्टच्या 10% प्रॉफिट पाहिजे, किंवा कॉस्टच्या 20% पाहिजे, 30% पाहिजे. एवढंच फक्त आपल्याला ठरवावं लागतं. कंपॅरेटिव्हली इट बिकम्स इझी फॉर द कॉन्ट्रॅक्टर टू प्रिपेअर अँड सबमिट द टेंडर्स अँड कोटेशन्स. ओके, दिस इज थर्ड ॲडव्हान्टेज. फोर्थ इज द कॉन्ट्रॅक्टर इज ॲश्युअर्ड ऑफ पेईंग अ रिजनेबल अमाऊंट ऑफ प्रॉफिट. ओके, the contractee is assured म्हणजे कस्टमर इज assured ऑफ पेईंग ओनली रिजनेबल अमाऊंट ऑफ प्रॉफिट. जो कस्टमर आहे त्याला हे माहीत असतं की फॉर एक्झाम्पल एखादं कॉन्ट्रॅक्टमध्ये असं ठरलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टचा खर्च जो काय असेल त्यामध्ये खर्चाच्या 10%च प्रॉफिट म्हणून दिला जाईल. कॉन्ट्रॅक्टचा खर्च सपोज 10 लाख झाला तर 10 लाखाच्या खर्चाच्या 10% म्हणजे 1 लाख रुपये, 1 लाखच प्रॉफिट द्यावा लागणार आहे. म्हणजे जो काय आपला खर्च झालेला आहे त्याच्या ठराविक टक्केच फक्त खर्च द्यावा लागणार आहे. ही कस्टमरला म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरला त्याची गॅरंटी असते. त्यामुळे त्याला माहिती असतं की आपल्याला जादा कॉन्ट्रॅक्टर काय फसवू शकत नाही. ओके, दिस इज फोर्थ ॲडव्हान्टेज. अँड फिफ्थ ॲडव्हान्टेज इज द राईट ऑफ ऑडिट गिव्हन टू कस्टमर. जो कॉस्ट ऑडिट करण्याचा कस्टमरला अधिकार दिलेला आहे त्यामुळे काय होतं, इट ॲश्युअर्स हिम दॅट ही विल नॉट बी एक्सप्लॉयटेड बाय द कॉन्ट्रॅक्टर. जे मागाशी सांगितलं, कॉस्ट ऑडिटचा अधिकार असल्यामुळे कस्टमरला गॅरंटी असते की कॉन्ट्रॅक्टर आपल्याला फसवू शकत नाही, कारण आपण त्या खर्चाचं ऑडिट करू शकतो. ओके, दीज आर द 5 ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. नाव वी विल सी द लिमिटेशन्स ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. जसे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टला फायदे आहेत तसे काही मर्यादासुद्धा आहेत. द फर्स्ट लिमिटेशन इज कॉन्ट्रॅक्टी मीन्स कस्टमर कॅनॉट प्रिपेअर अ कॅश बजेट इन द अब्सेन्स ऑफ सर्टन्टी ऑफ कॉस्ट. ओके, म्हणजेच काय, शेवटी कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये किती प्राईस पेड करावी लागेल, किती प्राईस द्यावी लागेल कॉन्ट्रॅक्टरला हे काय फिक्स नसतं. त्याच्यामुळे द कस्टमर कॅनॉट प्रिपेअर अ कॅश बजेट. त्यामुळे कॅश बजेट म्हणजे जिथं कॅश रिसीट्स आणि कॅश पेमेंट, पैसे येणार किती, पैसे जाणार किती, हे तो व्यवस्थित तयार करू शकत नाही. धिस एक्सपोजेस कॉन्ट्रॅक्टी टू अ ग्रेव फायनान्शियल रिस्क. ह्याच्यामुळे रिस्क काय वाढते. ओके, की जर समजा चुकून अंदाज केला होता की 10 लाख खर्च होईल, 1-2 लाख रुपये प्रॉफिट म्हणजे 12-13 लाखात काम होईल, आणि जर चुकून खर्च जर जास्त झाला, खर्च 15 लाख झाला, प्रॉफिट 2-3 लाख असा खर्च जर जास्त झाला तर मात्र त्या कॉन्ट्रॅक्टीला म्हणजेच कस्टमरला रिस्क ही जास्त वाढते. एवढी मोठी रक्कम पुन्हा ऐन वेळेला मॅनेज करणं ही मोठी रिस्क ही कस्टमरसाठी असते. हे का होते, कारण कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये फायनल कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही आपल्याला काम झाल्यानंतरच कळते. त्यामुळे त्याच्या अगोदर आपण प्रोव्हिजन करू शकत नाही. दिस इज फर्स्ट लिमिटेशन. सेकंड लिमिटेशन इज द कॉन्ट्रॅक्टी मीन्स कस्टमर फील्स सस्पिशियस ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स ऑनेस्टी इन अरायव्हिंग ॲट टोटल कॉस्ट. ओके, हा सर्वात महत्त्वाचं लिमिटेशन आहे. कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये काही वेळेला कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या बेनिफिटसाठी खर्च वाढवून लिहितात.
ओके, खर्च अननेसेसरी करतात. त्यामुळे जो कस्टमर आहे त्याला काही वेळेला सस्पिशियस म्हणजे शंकास्पद वाटतं की किंवा कॉन्ट्रॅक्टर ऑनेस्टली खर्च कॅल्क्युलेट करतोय का नाही, का तो खर्च अननेसरी जादा लिहितोय, खोटे खर्च लिहितोय, खर्च वाढवून लिहितोय का, ह्याच्याबद्दल मात्र कस्टमरच्या मनामध्ये शंकाही निर्माण होते. दिस इज सेकंड लिमिटेशन. थर्ड लिमिटेशन इज सिन्स कॉन्ट्रॅक्टर इज ॲश्युअर्ड ऑफ प्रॉफिट. ओके, यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला प्रॉफिट किती मिळणार आहे ऑन एन ॲव्हरेज हे बऱ्यापैकी माहीत असतं, इस्पेशली ॲट सर्टन पर्सेंटेज ऑफ टोटल कॉस्ट. आणि जर तो प्रॉफिट कॉस्टवरती असेल, जेवढी कॉस्ट असेल जेवढा खर्च होईल त्याच्या 20%. ओके, जर प्रॉफिट हा कॉस्टवरती डिपेंड असेल तर ही विल नॉट स्ट्राईव्ह टू मिनिमाइज द टोटल कॉस्ट. त्याला माहिती आहे की आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, आणि जर तो प्रॉफिट हा कॉस्टच्या खर्चाच्या टक्क्यामध्ये असेल, कॉस्टच्या 20%, कॉस्टच्या 10%, तर जेवढे कॉस्ट जादा तेवढा त्याला प्रॉफिट जादा मिळणार आहे. त्यामुळे कस्टमर कधीही खर्च कमी करायला विचार करत नाही, कारण ऑलरेडी त्याला माहीत असतं खर्च जेवढा जादा होईल तेवढा त्याला जादा प्रॉफिट मिळणार आहे. त्यामुळे तो उलट खर्च वाढवण्याचा प्रयत्न करतो. धिस रिझल्ट्स इन पेमेंट ऑफ हाय कॉस्ट फॉर द कॉन्ट्रॅक्ट. आणि याच्यामुळेच शेवटी कॉन्ट्रॅक्टर हा बिझनेसमन आहे. A contractor is a businessman. He will always try to earn maximum profit, and in cost plus contract he knows that if the total cost is high then he is going to get more profit. So in order to get more profit he tries to increase maximize the total cost. खर्च जादा कसा होईल याच्यासाठी तो प्रयत्न करतो, आणि त्यामुळे खर्च पण वाढतो, प्रॉफिट पण जादा द्यावा लागतो. त्यामुळे ॲटोमॅटिकली कॉन्ट्रॅक्ट प्राईस वाढते, कॉन्ट्रॅक्टचा एकूण खर्चसुद्धा वाढतो. दिस इज थर्ड लिमिटेशन. अँड लास्ट लिमिटेशन इज द फायनल प्राईस टू बी पेड बाय द कस्टमर. आपल्याला किती प्राईस पेड करावी लागणार आहे कॉन्ट्रॅक्टरला, कस्टमरने कॉन्ट्रॅक्टरला कामाचे किती पैसे द्यायचे आहेत, इट कॅनॉट बी एक्झॅक्टली असर्टेन टिल कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कस्टमरला कळतच नाही की एकूण आपल्याला नक्की किती रक्कम द्यायची आहे, विच क्रिएट्स डिफिकल्टी फॉर द कस्टमर इन प्रिपेरिंग द बजेट. ओके, जे कस्टमरला ह्याला मेन प्रॉब्लेम हा होतो की कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईपर्यंत कस्टमर एक्झॅक्टली सांगूच शकत नाही की आपल्याला खर्च किती होणार आहे. आणि या अनसर्टन्टीमुळे, अनिश्चिततेमुळे जो कस्टमर आहे, इट बिकम्स डिफिकल्ट फॉर द कस्टमर टू प्रिपेअर हिज परचेस बजेट. ओके, कोणत्या वस्तू खरेदी करायच्या, कधी खरेदी करायचा ह्याचं तो एक्झॅक्टली बजेट तयार करू शकत नाही बिकॉज ऑफ अनसर्टन्टी इन द कॉन्ट्रॅक्ट प्राईस. ओके, दीज आर द 4 limitations of contract costing. Okay, sorry, these are the limitations of cost plus contract. So in this particular lecture we have seen the meaning of cost plus contract, different advantages of cost plus contract, and these are the different limitations of cost plus contract. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.